सायकोलॉजी ऑफ मनी म्हणजे पैशाचे मानसशास्त्र. मानसशास्त्राची व्याख्या काय आहे? वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि सायकोलॉजी ऑफ मनी मग पैशाचे मानसशास्त्र. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिकोड करणार आहोत द मॉर्गन हाउसल यांचं द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक. नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर आणि आपण कोश शुभांगी या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन, मनी मॅनेजमेंट, मनी माइंडसेट आणि पर्सनल फायनान्स याबद्दल चर्चा करत असतो. आणि याच बद्दलचं व्यवस्थित माहिती सांगणारं एक पुस्तक म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी. म्हणजेच काय तर पैशाचं बिहेवियर कसं असतं, पैशाचं वर्तनशास्त्र कसं आहे याविषयी खूप डीप मध्ये याच्या माहिती सांगितलेली आहे. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून गणलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे या पुस्तकातली मी तुम्हाला 10 लेसन्स शेअर करणार आहे, जे लेसन्स तुम्हाला खरोखर खूप उपयोगी पडतील. तर तत्पूर्वी जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण आपण दर रविवारी एक पुस्तक डिकोड करणार आहोत आणि तेही पर्सनल फायनान्स रिलेटेड. जर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून पुस्तकांचे रेकमेंडेशन हवे असतील तर तेही मी देईन. त्यामुळे शेअर करा सगळ्यांना, ज्यांना पुस्तक वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यांना सुद्धा कदाचित हे 10 लेसन्स उपयोगी पडतील. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि नक्की कमेंट करून मला सांगा. जर माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तीही निश्चितपणे मी स्वीकारेन आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला आणखीन कशाविषयी माहिती हवी आहे तेही मी सांगण्याचा प्रयत्न करेन, पण तुमची कमेंट्स माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहेत. तर चला तर मग आता बघूया सायकोलॉजी ऑफ मनी. तर फर्स्ट एव्हर लेसन आहे की बीइंग रिच आणि लुकिंग रिच या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बीइंग रिच म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांनी अकाउंट मध्ये पैसा आहे किंवा प्रॉपर्टी होल्ड केलेली आहे किंवा ऍसेट क्रिएट केलेले आहेत. आणि लुकिंग रिच म्हणजे ज्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत, ज्यांच्याकडे बंगलो आहेत किंवा जे दुसऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात, असे असतात पर्सन जे लुकिंग रिच मध्ये येतात. आणि बीइंग वेल्दी हा फरक आहे. दुसरा जो लेसन आहे याच्यामधला तो हा की प्रत्येकाची मनी स्टोरी वेगळी आहे. आता मनी स्टोरी काय, जसं प्रत्येकाचा पास्ट वेगळा आहे तसंच मनी स्टोरी सुद्धा वेगळी असते. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या कुटुंबातून आलेला असतो, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेला असतो. त्याच्यामुळे काही वेळा काही लोक ही पैसा कमावण्यावर फोकस देतात, तर काही वेळा काही लोक हे फक्त माणसं कमावण्यावर किंवा स्वतःचं लाईफस्टाईल वाढवण्यावर भर देतात. आता या दोन्ही गोष्टी सुद्धा वेगळ्या आहेत बघा, की मनी स्टोरी वेगळी असते म्हणजे की काही वेळा खूप जास्त आर्थिक स्थिती भयंकर असते, बिकट असते. अशा बॅकग्राऊंड मधून आलेली माणसं असतात ती काय करतात, जास्तीत जास्त पैसा कमवण्यावर फक्त भर देतात. बट सत्य हे आहे की फक्त पैसा हे अंतिम सत्य नाहीये, की फक्त जो पैसा कमवून आपल्याला काय वाटतं माहितीये का, की मी फक्त पैसा कमवला की सगळी सुख अशी माझ्या पायाशी लोळून घेतील. तर तसं नसतं. हेल्थ इम्पॉर्टंट आहे, वेल्थ इम्पॉर्टंट आहे आणि 100% तुमचा टाइम इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जेव्हा धावतो पळतो ना, ह्याच्यामध्ये आपण आपली हेल्थ कॉम्प्रोमाइज करत असतो. आणि हेल्थ कॉम्प्रोमाइज करतो, जो आयुष्यभर आपण पळून 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 पैसा कमावतो तो आपण आपल्या हेल्थ इश्यूज मध्ये खर्च करत असतो. आणि त्यावेळी असं होतं की त्यावेळी आपण तो पैसा धड खर्चही करू शकत नाही, कारण कुठे बाहेर आउटिंगला जाऊ शकत नाही आणि शिवाय तो पैसा फक्त दवाखान्यावारी खर्च होत जातो. यापेक्षा जर असं ठरवून घेतलं की एक ट्रॅव्हलिंग ट्रिप इयरली एक ट्रॅव्हलिंग ट्रिप अरेंज करा, वर्षातून एकदा आपण बाहेर फिरायला जायचंच आहे. तुमच्या हेल्थ हॅबिट जनरेट करा, जिम लावा स्वतःला, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त वर्ष हेल्दी राहाल. त्याबरोबर बुक्स रिडिंग वरती इन्व्हेस्टिंग करा, कारण याच्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते, कामनेस मिळतो, आपल्याला पीस मिळतो. शिवाय कधी वाटलं तर फक्त सोलो ट्रिप करा, एकटे ट्रिपला जाऊन फक्त शांतता अनुभवा. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. फक्त पैसा कमावणं हे अंतिम ध्येय न ठेवता, गोल न ठेवता, या सगळ्या गोष्टी आपण कसं काय अॅक्युमुलेट करू शकतो या गोष्टी सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त पैशाच्या पाठीमागं धावलं तर लक्षात घ्या, आपण नुसते धावत राहतो आणि ही रेस कधीच संपत नाही. कारण आपल्याला ही एक महत्वाचा पॉइंट या पुस्तकामध्ये डिस्कस केलेला आहे की आपल्याला एंड पॉइंट माहित नसतो. म्हणजे जेव्हा आपण 10 लाख कमावतो तेव्हा आपल्याला 1 करोड कमावणारा व्यक्ती दिसतो. आपण जेव्हा 1 करोड कमावतो तेव्हा आपल्याला
2 करोड, 3 करोड, 10 करोड अशा याला लिमिट नाही. त्याच्यामुळं मी असं म्हणणार नाही की स्वतःला लिमिटमध्ये टाका, लिमिटमध्ये नका टाकू, पण त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी अक्युमुलेट करता आल्या पाहिजेत. कारण सगळं पुन्हा येईल पण आपलं एज पुन्हा येत नाही, ते तारुण्य पुन्हा येणार नाही, ते बालपण पुन्हा येणार नाही. त्या ज्या आपण 35, 40, 30व्या वर्षी जे आपण काही काही करू शकतो ते सगळं आपण 60, 50व्या वर्षी करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फक्त पैसा हा फोकस न ठेवता आपला टाइम, आपली हेल्थ ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. तिसरा लेसन आहे की कंपाऊंडिंगला वेळ द्या. बऱ्याच वेळा काय करतो आपण, आपल्याला असं वाटतं की मी एका रात्री श्रीमंत झालं पाहिजे, मी एका वर्षात श्रीमंत झालं पाहिजे. ही एक म्हणजे जनरल माइंडसेट आहे. असं काही नाही की ते कोणाचं असेल म्हणून त्याच्यामध्ये चुकीचं आहे. चुकीचं अजिबात काहीच नाहीये. हा प्रत्येकाचा माइंडसेट असतो. जोपर्यंत त्याला ऍक्च्युअल मनी म्हणजे काय कळत नाही तोपर्यंत त्यांना असं वाटतं की मी रातोरात श्रीमंत झालं पाहिजे, काहीतरी अशी जादू झाली पाहिजे. आणि असं होत कधीच नसतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मेहनतीचं फळ असतं. जिथे की कंपाऊंडिंगला वेळ द्या, थोडंसं स्वतःवर पेशन्स ठेवा आणि पेशंटली आपल्याला एक टार्गेट सेट करून की हा एवढं मला सेव्हिंग करायचं आहे, एवढं मला इन्व्हेस्टिंग करायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप एक हॅबिट स्वतःमध्ये जर बिल्ड केली तर आय होप की त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं एक पेशन्स लाईफ तयार होणार आहे. लक्षात घ्या, कारण रुटीन मध्ये जे लाईफ क्रिएट होतं ना ते असं तुम्ही जेव्हा खूप जास्त हसल करता, खूप जास्त स्वतःला त्रास करून घेता, तेव्हा मला असं वाटतं की ते लाईफ क्रिएट होत नाही. आणि इम्पॉर्टंट काय माहितीये का, दुसरी गोष्ट की जो आपण कुठल्याही गोष्टीसाठी लक्षात घ्या वेळ देणं गरजेचं आहे. आज जर तुम्ही एखादं बी लावलं तर त्याचं रोप व्हायला, झाड व्हायला कालावधी जातो. त्याच पद्धतीनं पैशाचं सुद्धा आहे, तुम्हाला त्याला कालावधी जाईल. आणि असं काही नाही, कोणी विचारत नाही की हा मग 30व्या वर्षी तू किती पैसा कमावला, 50व्या वर्षी किती पैसा कमावला, असं कोणी विचारत नाही. त्याच्यामुळे एक स्टेप बाय स्टेप स्वतःचा एक रोडमॅप तयार करा आणि त्यानुसार कंपाऊंडिंगला वेळ द्या. तर या पुस्तकामध्ये ना एका माणसाची स्टोरी सांगितली गेली. ती स्टोरी अशी की तो माणूस एकदम साधा माणूस, एकदम साध्या बॅकग्राऊंड मधून आलेला. आणि तो माणूस काय करतो, थोडे 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 पैसे सेव्ह करतो, एका ब्ल्यूचिप फंड मध्ये टाकतो आणि नंतर तो करोडपती होतो. आता कसा होतो माहितीये का, तो 25व्या वर्षापासून त्याच्या इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात करतो. आणि त्याच्या जबाबदाऱ्या कमी असल्यामुळे तो स्वतःपुरता पैसा ठेवायचा आणि बाकीचे सगळे पैसे ब्ल्यूचिप फंड मध्ये टाकून द्यायचा. आणि असं करत करत वयाच्या 60व्या वर्षी त्याच्याकडे खूप मोठी रक्कम जमा होते. आणि मग तेव्हा लक्षात येतं की मनी हा कन्सिस्टंटली ग्रो करण्याचा मार्ग आहे.